रेरामध्ये जुन्या मेंबरला कुठलेही राईट्स नाही आहे. रेरा रजिस्ट्रेशन घेणं हे जरी बिल्डरला कंपल्सरी असलं तरी प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी सुद्धा तुमची जबाबदारी आहे. रेरा हा विषय तसा बघायला गेलं तर 2017पासून आला आहे आणि GST हा विषय जर बघितला तर तो सुद्धा 2017मध्ये आलेला आहे. म्हणजे 17 आणि खतरा त्यात रेरा आणि GST हे दोघं विषय माझ्याकडे सरांनी दिले आणि सुदैवाने रेराची सुरुवात 2016पासून नाही झाली तर याची बांधणी ही 2011पासून झाली आहे. आणि 2011 नंतर 2016मध्ये जेव्हा ॲक्ट म्हणजे कायदा पारित झाला त्याच्यानंतर 2017मध्ये हा कायदा पूर्ण भारतामध्ये लागू झाला. काही स्टेट्सने त्यात भाग नाही घेतला पण त्याच्यात महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये आज 45,000च्या वरती प्रोजेक्ट रजिस्टर आहेत. त्यापैकी साधारणतः 10,000 ह्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा रिडेव्हलपमेंटवाल्या आहेत. आणि खेदाची गोष्ट अशी आहे की त्याच्यातल्या निम्म्या प्रोजेक्ट हे आज स्टॉप झालेले आहेत. ही वस्तुस्थिती सर. याचं कारण असं आहे, आता कारणांमध्ये जाण्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की मला काही लेखी प्रश्न देण्यात आलेले आहेत तोरणे सरांकडनं आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की याचा तुम्ही आन्सर द्या म्हणून. तर त्याची सुरुवात करण्याच्या आधी एक सांगतो की रिडेव्हलपमेंटची गरज का पडते नाशिकमध्ये आज. तर याचं डेव्हलपमेंटशी रिलेशन लावावं लागेल आपल्याला. आणि दुसरं म्हणजे जुन्या बिल्डिंग्स याची सांगड कशी घालायची की नाशिकमध्ये जर तुम्ही बघितले रस्ते बांधणी त्याच्यामध्ये नागपूर समृद्धी मार्ग, त्याच्यानंतर सुरत चेन्नई, त्याच्यानंतर आता परवाच एक नोटिफिकेशन आलं आहे की पुणे नाशिक इंडस्ट्रीयल हायवे तयार करतायत ते परत वायानं. आणि त्याच्यानंतर काही इंडस्ट्रीयल कॉरिडोर आहेत, ड्रायपोर्ट आहे, त्याच्यानंतर IT पार्क आहे आणि जवळच 200 किलोमीटर पालघरच्या बाजूला JNPTपेक्षाही मोठा एक पोर्ट येतो आहे. म्हणजे इवन 200 किलोमीटर असेल पालघर आपल्यापासून. आणि ह्या सर्व याच्यामध्ये जेव्हा आपण जर विचार केला की पुणे आणि मुंबई जर डेव्हलप झालेलं आहे तर तिथे सॅच्युरेशन झालेलं आहे आणि हे सर्वांना मान्य करावं लागेल. मग उरलं काय तर नाशिक. आता नाशिकचं काय होतं आहे की नाशिकला ट्रायंगल तयार होतं आहे. तर नाशिक हे ट्रायंगलच्या एका कोपऱ्यावर येतं आहे, पुणे, नाशिक आणि मुंबई. आणि समृद्धी महामार्ग आणि हे जे रस्ते आहेत त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी पण सांगितलं की नाशिक हे ट्रान्सपोर्टचं हब तयार होऊ शकतं. मग याच्यामुळे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होतील आणि सदनिकेंची पण गरज पडतील, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च होईल, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे रोजगार निर्माण होतील. रोजगार निर्माण झाले की Tier 2 Tier 3 सिटीमधून जर नाशिक आणि इतरत्र ठिकाणी बाहेरच्या सिटीमधून जर लोक येतील, इवन नाशिकमध्ये जे लोक आज 1 BHKमध्ये राहत आहेत किंवा भाड्याच्या घरात राहत आहेत ते विचार करतात की माझं दरडोई उत्पन्न वाढलं आहे तर तो घर शोधायला सुरुवात करेल. मग जागांची किंमत तर वाढलेलीच आहे. जर नाशिकमध्ये महात्मानगर, गोविंदनगर किंवा गंगापूर रोड अशाच ठिकाणी जर गेलो तर जागेची किंमत खूप वाढली. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तेच आहे की रिडेव्हलपमेंट हा विषय आता जरा बिल्डर लोकांना सुंदर वाटायला लागला आहे. कारण की याचं ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट फायनान्स पर्सन मी म्हणून सांगतो की लँड जर घ्यायची असेल, जागा घ्यायची असेल तर खूप मोठा पैसा मोजावा लागतो. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये काय असतं की लँडचा पैसा तुमचा वाचतो तोच तुम्ही डेव्हलपमेंटला वापरतात. म्हणजे एखादी जागा जर तुम्ही 5 करोडला घेतली आणि समजा 4 करोड किंवा 5 करोड खर्च लागत असेल बांधायला तर 10 करोडला बिल्डिंग तयार होते. तीच जर जागा तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जर मिळाली तर ऑलमोस्ट 5 करोड तुम्हाला खर्च लागतो. नो डाऊट त्याच्यामध्ये थोडा प्रॉफिट कमी होतो. पण आज 5 करोड रुपये उभे केल्यानंतर परत 5 करोड रुपये बांधण्यासाठी उभे करण्यासाठी परत बिल्डरला दुसरीकडे जावं लागतं. म्हणून सर रिडेव्हलपमेंट हा विषय थोडा जवळचा झाला आहे. तर रेरा संदर्भात माहिती सांगायची म्हटली तर रेरा हा सेंट्रल कायदा आहे, म्हणजे केंद्रीय कायदा आहे. त्याची व्यवस्थापन स्टेट गव्हर्नमेंट बघतं. म्हणजे कायदा सेंट्रलने बनवला आहे, त्याचे रूल्स रेग्युलेशन नियमावली हे स्टेट गव्हर्नमेंट बघते. आणि स्टेट गव्हर्नमेंटने एक रिअल एस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी म्हणून एक प्राधिकरण तयार केलं आहे आणि त्यांना राईट्स दिले की जे काही रिअल एस्टेट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होतील त्यांच्यावर त्यांनी नजर ठेवावी आणि त्यांची प्रोग्रेसवर चेक करत राहावं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुनर्विकासासाठी रेरा लागू आहे का. तर नक्कीच लागू आहे पण त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आहे.
तुमचा प्रोजेक्ट 500 स्क्वेअर मीटर लँडपेक्षा जास्ती असला पाहिजे, म्हणजे जागा ही 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असली पाहिजे. पुढची अट, त्या 500 स्क्वेअर मीटरपेक्षा लँड जास्ती आहे तर युनिटसुद्धा 8पेक्षा जास्ती असले पाहिजे. म्हणजे दोघी कंडिशन जर फुलफिल होत असतील तर तुम्हाला रेरा रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. मग ते रिडेव्हलपमेंट असो किंवा स्वतः डेव्हलपमेंट करत असो. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची रिडेव्हलपमेंटची अट आहे की जर जुनेच मेंबर त्या प्रोजेक्टमध्ये असतील, नवीन मार्केटिंग होत नसेल, नवीन सभासद येत नसेल, आहे तेच मेंबर जर परचेस करत असतील तर रेरा रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण हे स्वयं विकासासाठी होऊ शकतं. डेव्हलपरकडनं जे रिडेव्हलपमेंट होतं त्याच्यासाठी होऊ शकत नाही, कारण की डेव्हलपर हा स्वतः तुम्हाला सांगतो की बा एक्स्ट्रा एरिया माझा राहील, तुम्ही बाहेर विकेल, आणि बाहेर विकल्यामुळे तो नवीन मेंबर येणारच आहे, त्याच्यामुळे म्हणून रेरा नंबर लागतो. आता रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? रेरा नंबर तर घ्यावा लागतो समजा, मग रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, जबाबदारी कोणाची आहे? तर हे सर्व डिपेंड आहे तुमच्या ॲग्रीमेंट, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जी आहे किंवा रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा विषय जर निघाला आहे तर हे एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, याच्यामुळेच तुमची पुढची भविष्यातली जबाबदारी, तुमचा प्रॉफिट, तुमचं घर, तुमच्या आयुष्याची पुंजी सर्व याच्यावरच डिपेंड आहे. याचं कारण असं आहे, आता परवा एक आम्हाला फोन येत असतात किंवा रेरामध्ये काम करतो किंवा GST किंवा रिअल एस्टेटशी रिलेटेड काम करतो, तो रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता. एका सभासदाचा फोन आला की सर म्हणे आम्हाला बिल्डर सांगतोय की GST भरावं लागेल, तो अदर पार्ट आहे की 1% का 5%. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये बघितलं का? तो म्हणतो ते काय असतं म्हणे सर. कॅन यू बिलीव्ह इट? त्याने स्वतःचं घर दिलं आहे, 2 वर्षापासून 3 वर्षापासून बाहेर राहतोय, आता त्याला ते घर मिळणार आहे, आणि तेव्हा बिल्डर जेव्हा सांगतोय त्याला की मला GST भरायची आहे, त्यावेळेस तो विचारतो की रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट काय? इज इट पॉसिबल? तर हे होतं, आणि हे फक्त लेमॅनसाठी नाही होत, साधारण माणसाबद्दल नाही होत, तर जे प्रोफेशनल्स आहेत, इन्क्लुडिंग डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट्स, CAs किंवा शिक्षक लोक, जे शिक्षित मानतो आपण, त्यांनासुद्धा माहीत नसतात काही गोष्टी. तर रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा असते ना, बनवतात त्यावेळेस खूप कटाक्षाने बघितलं पाहिजे. जर तुम्ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटची प्रोसेस जर बघितली कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये किंवा 79A मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामध्ये PMC एक गोष्ट आहे. म्हणजे काय? प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे नेमावं लागतात, वेदर इट इज अ सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा प्रमोटर थ्रू डेव्हलपमेंट. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी किंवा कन्सल्टंट म्हणजे काय? तर याच्यामध्ये आर्किटेक्ट, इंजिनियर, CA, ॲडव्होकेट, स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा रिअल एस्टेटच्या रिलेटेड जे काही सेक्टर आहेत त्याच्यातले कायदे तज्ज्ञ तुम्हाला नेमावे लागतात, आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला त्या फिजिबिलिटी रिपोर्ट सांगितला आपल्याला, तो फिजिबिलिटी रिपोर्ट बनवून घ्यावा लागतो. तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवताना खूप कटाक्षाने GST कोण भरणार आहे, किती भरायचं आहे, त्याच्यानंतर बाकी काही टॅक्सेस वगैरे जे आहेत ते कोण भरणार आहेत, रेराचे कंप्लायन्स कोण करणार आहेत, या सर्व गोष्टी तिथे असल्या पाहिजे. नॉट ओन्ली ह्याच, बाकीच्याही खूप गोष्टी आहेत की कार्पेट एरिया. आता पुढचा प्रश्न तो होता की कार्पेट एरिया. आता रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर लोक काय करतात की मोस्ट प्रॉबेबली रेराच्या आधी बिल्टअप, सुपर बिल्टअप ह्याच विषयी बोलायचे, ते कार्पेटबद्दल बोलायचेच नाही. पण रेरामध्ये कार्पेटची डेफिनेशन दिली आहे. कार्पेट एरिया म्हणजे चटई क्षेत्र. आता चटई क्षेत्राची थोडक्यात डेफिनेशन सांगायचं म्हटलं तर 4 भिंतींच्या आतला जिथे चटई टाकू शकतो आपण तो एरिया. आता त्याच्यात इंटरनल ज्या भिंती आहेत किंवा वॉल आहेत किंवा कॉरिडोर आहेत ते धरत नाही. म्हणजे तुमच्या फ्लॅटची 4 कॉर्नर जर पकडले तर तेवढा एरिया म्हणजे तुमचा कार्पेट एरिया. तर व्यवहार करताना डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये शक्यतो किंवा कंपल्सरी चटई क्षेत्रावरच करा. मला तू कार्पेट एरिया किती देणार आहे ते सांग, लोडिंग किती देणार आहे, तू इतरांना लोडिंग किती करणार आहे त्याचा संबंध नाही आहे. तुम्ही निगोसिएशन करतानाच असं करा की कार्पेट एरियावरच होईल. नाही तर काय होतं की तो म्हणतो 1000 स्क्वेअर फूट देईल. अरे पण हो, 1000 स्क्वेअर फूट म्हणजे नेमकं काय? कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, याबद्दल सुद्धा तुम्ही खूप कटाक्षाने बघितलं पाहिजे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुनर्विकासाच्या वेळी गृहनिर्माण संस्था व पदाधिकाऱ्यांनी घ्यावायची काळजी. आता याच्यावर तोच विषय येतो की ॲग्रीमेंट बनवताना कशी बनवली गेली आहे. 79A नियम फॉलो केलेले आहेत की नाही केलेले आहेत. पदाधिकाऱ्यांचे पर्सनल इंटरेस्ट असतील तर ते पुढे प्रॉब्लेम देतील. फिजिबल प्रोजेक्ट जर असेल तर तो तरला जाईल, पूर्ण होईल. पण जर फिजिबिलिटी रिपोर्ट जर चुकीचा असेल तर कदाचित पुढे प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. आणि प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही आणि नवीन मेंबरने जर कंप्लेंट करायची ठरवली रेरामध्ये, तर प्रमोटर बरोबर जी सोसायटी आहे गृहनिर्माण सोसायटी ते सुद्धा पेनल्टी आणि प्रॉसिक्युशनला लायबल आहेत. माझं स्टेटमेंट मी परत रिपीट करतो. रेरा रजिस्ट्रेशन घेणं हे जरी बिल्डरला कंपल्सरी असलं तरी प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी सुद्धा तुमची जबाबदारी आहे, पदाधिकारी म्हणून किंवा कमिटी म्हणून. तर असं नाही आहे की तुम्ही प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटला दिला आणि बिल्डर बघेल किंवा प्रमोटर बघेल त्यावेळेस पूर्ण होईल. जर नवीन मेंबरने, मी परत शब्द काय वापरला, नवीन मेंबरने, आणि जुने मेंबर पुढे बोलू आपण त्याच्यावरून. नवीन मेंबरने जर रेराला कंप्लेंट केली आणि जर ती कंप्लेंट स्टँड झाली तर बिल्डर प्रमोटर बरोबर सुद्धा गृहनिर्माण सोसायटीसुद्धा त्याच्या अखत्यारीत येईल आणि त्याला पेनल्टी प्रोसिक्युशन सहन करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणतायत की नवीन मेंबर, तर हो, रेरामध्ये जुन्या मेंबरला कुठलेही राईट्स नाही आहे. समज मी का थांबलो. आत्तापर्यंत आपण ऐकलं की रेरामुळे घर मिळतील किंवा प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट होतील, पण रिडेव्हलपमेंटसाठी जे जुने सभासद आहेत त्यांना केस स्टँड करता येत नाही. हां, त्यांनी जर एक्स्ट्रा एरिया जर घेतला त्याबद्दल किंवा नवीन अजून एखादी ॲडिशनल सदनिका जर घेतली किंवा फ्लॅट घेतला तर ते रेराकडे दाद मागू शकतं. मग तुम्ही म्हणाल की सर, खरंच रेरामध्ये जुन्या मेंबरला काहीच स्थान नाही का, किंवा काहीच हे जे डिस्प्यूट येतील त्याच्याबद्दल काही नाहीच आहे का. तर आहे. परत आपल्याला विषय येतो त्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन. त्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही रेराकडे तुमच्या डिस्प्यूटबद्दल दाद मागू शकतात का नाही. जर त्या ॲग्रीमेंटमध्ये ते बसत नसेल तर तुम्हाला सिव्हिलकडेच जावं लागेल, कन्झ्युमर कोर्टाकडेच जावं लागेल. रेरा ती केस स्टँड करणार नाही. तर सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांनी PMC आणि जी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तयार होते त्याच्या टर्म्स अँड कंडिशन खूप कटाक्षाने बघावे लागतील. फिजिबिलिटी रिपोर्ट्स खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्तमरित्या बनवलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर गृहनिर्माण संस्थेची रेरा कायद्याअंतर्गत जबाबदारी आहे का, तर आहे. प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर प्रमोटर म्हणजे डेव्हलपर किंवा बिल्डर किंवा विकासक, रेरा कायद्याने रेरा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दर 3 महिन्याला तुम्हाला क्वार्टरली अपडेट्स द्यावे लागतात की बिल्डिंगचं काम किती झालं आहे, किती % काम झालेलं आहे, किती % खर्च झालेला आहे आणि किती % ॲक्च्युअल खर्च झालेला आहे. त्याला सोप्या भाषेत म्हणतात फॉर्म 1, फॉर्म 2, फॉर्म 3. फॉर्म 1 हा आर्किटेक्टचा असतो, फॉर्म 2 हा इंजिनियरचा असतो, फॉर्म 3 हा CA चार्टर्ड अकाउंटंट माझ्यासारखे देतात. तर याच्यामध्ये पिलरमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे CA आहे. याचं कारण सांगतो की आर्किटेक्ट फक्त सांगतो की एवढं काम झालं आहे, एवढ्या % बिल्डिंग पूर्ण झालेली आहे. इंजिनियर सांगतो हां एवढ्या % जर काम झालं आहे तर एवढं या बिल्डिंगला बनायला खर्च लागणार होता, यापैकी एवढा खर्च झाला आणि एवढा खर्च बाकी आहे. मग CAचं काम असं आहे की या दोघांनी जे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते त्याच्या फायनान्शियल बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट किंवा चोपड्यांमध्ये तो आहे का नाही ते चेक करणं आणि त्याच्यानंतर ते इश्यू करणे. आणि ह्या 3 सर्टिफिकेट नंतरच प्रमोटर, डेव्हलपर, प्रवर्तक हा बँकेतनं पैसे काढू शकतो, त्याशिवाय तो काढू शकत नाही. तर नो डाऊट बिल्डरला तुम्ही त्रास द्या असं नाही म्हणते मी. जसं सरांनी सांगितलं की रिडेव्हलपमेंटला आल्यानंतर सर्वच सुपरवायझर होतात आणि मग त्याच्यामुळे सर्वांना फेस करावं लागतं. तर तसा त्रास द्यायचा नाही आहे. तुमच्याकडे रेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे, वेबसाईटवर जा, रेराच्या गुगलवर करा महारेरा, तिथे नंबर टाका, त्याच्यावर सर्व डिटेल्स येतील. आता त्याच्यात काही फायनान्शियल डेटा अवेलेबल नाही आहे,
काही डेटा अवेलेबल करून दिला होता फायनान्शियल, पण बिल्डर लॉबीने सांगितलं की आमचा सर्व फायनान्शियल डेटा पब्लिक झाला आहे, तर त्याच्यामुळे महारेराने फॉर्म 3 आणि काही तत्सम जे फायनान्शियल डेटा आहे तो काढून टाकला आहे, तो दिसत नाही, तो फक्त अलॉटीलाच दिसतो किंवा अलॉटीला मागून घेता येतो. तर हो, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, तो बिल्डर व्यवस्थित काम करतोय का नाही त्याचं प्रोग्रेस वगैरे त्यांनी बघितलं पाहिजे, त्याच्यावर कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे. जर काही कमी जास्ती होत असेल तर त्याच्याशी विचार विमर्श करून काही अडचणी तुमच्या साईडने क्लिअर करता येत असेल तर त्या केल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुनर्विकास करार करताना पुनर्विकासाच्या अटी ठरवताना घ्यावयाची काळजी. आता याचं स्पेसिफिक उत्तर नाही आहे, ठोकताळ्याने उत्तर देता येणार नाही. जसं सरांनी सांगितलं की जेव्हा रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट येतो तर समजा 20 लोक आहेत, 20 फ्लॅट्स सदनिका जर आहेत तर 20 लोकांचे 20 टर्म्स अँड कंडिशन असतात. त्याच्यावर डिपेंड आहे की तुमची डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कशी तयार होईल. तुम्ही GST भरणार आहात, बिल्डर भरणार आहे, बिल्डर भरणार आहे तो किती पर्सेंटने भरणार आहे, तुम्ही भरायचा असेल तो केव्हा आणि कधी भरायचा आहे, ते GST मध्ये बोलूया आपण. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे मी की संस्था आणि विकासकामध्ये जर काही वाद निर्माण झाले तर रेराकडे दाद मागता येते का, तर मागता येते, सब्जेक्ट टू डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये जर टर्म्स अँड कंडिशनमध्ये जर बसला तर मग रेराकडे दाद मागू शकतात. जुन्या तुमचा जो फ्लॅट आहे किंवा सदनिका आहे त्याबद्दल मागू शकत नाही, पण जो वाढीव क्षेत्र आहे आणि नवीन सदनिका जर घेत असाल तुम्ही तर त्याबद्दल नक्कीच तुम्ही करू शकता. आता सोसायटीसुद्धा प्रवर्तकाविरुद्ध केस टाकू शकते. आता माझ्याकडे एक केस चालू आहे, नाशिकातलीच आहे आणि एक पुण्याची पण आहे, आम्ही केसेस वगैरे पण करतो. तर त्यामध्ये सोसायटीने बिल्डरवर केस टाकलेली आहे. तर म्हणजे पॉईंट ऑफ डिस्प्यूट असा आहे की 2014 डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा 2013 डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालेली आहे. 36 महिने कंप्लिशनला सांगितलेलं होतं, पण स्टार्टिंग पॉईंट काय होता माहिती का, की कमेन्समेंट सर्टिफिकेट आल्यानंतर 36 महिने. 2019 पर्यंत कमेन्समेंट सर्टिफिकेट आलेलं नाही, 4 मजले बांधून झालेले. कॅन यू इमॅजिन? माझ्याकडे केस आहे, लाईव्ह एक्झाम्पल आहे सर. मग आता हे रेरामध्ये गेल्यानंतर मग बिल्डर तडजोडीला आला की मी आता परमिशन घेतो, तुम्ही मला पैसे द्या. ते म्हणतात परमिशनच नाही तर आम्ही तुम्हाला पैसे कसे द्यायचे. आणि त्याने काय केलंय, जे एक्स्ट्रा फ्लॅट ते सुद्धा विकलेले, त्यांच्याकडनं पण ॲडव्हान्स घेतलेला आहे. म्हणजे एवढे ब्लंडर होतात आणि त्यामुळेच रेरा कायदा आलेला आहे. रेरा कायदा हा जरी 2016 पासून आला आहे तर काही देशांमध्ये तो खूप आधीपासून आहे, नाव वेगळे आहेत. आणि माझं तर एवढं म्हणणं आहे की ज्या दिवशी पृथ्वी तलावर माणसं एकत्र राहायला लागले आणि कॉन्ट्रॅक्ट घर बांधायला लागले तेव्हापासून रेरा लागला असेल. म्हणजे कायद्याची, रेरा इन द सेन्स रेरा नका म्हणू, किंवा कायद्याची गरज असली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये, सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये आपण करतोच, पण सिव्हिलला आपण बघतो किती वर्षानुवर्ष पिढीनपिढी जातात. आता मागे हैदराबादला एक कॉन्फरन्स होती आमची ऑल ओव्हर इंडियाची, त्याच्यामध्ये नार्डेकोचे प्रेसिडेंट आलेले होते. त्यांची स्वतःची केस सांगितली त्यांनी की सर म्हणे मी 30 वर्षा अगोदर एक लँड घेतली होती साऊथलाच, काहीतरी 100 एकर असेल, ती 5 वर्षापूर्वी विकली सर म्हणे, मी पूर्ण प्रोजेक्ट वगैरे डेव्हलप केला आणि विकली. आता ती जागा ज्याच्याकडनं घेतली होती ना त्याची बहीण येऊन उभी राहिली आणि सांगितलं की याच्यामध्ये कन्व्हेन्स म्हणजे याच्यामध्ये माझा हिस्सा आहे असं. तर इथे विषय तोच येतो की डीम कन्व्हेन्स आणि कन्व्हेन्स म्हणजे काय. तर डीम हा शब्द आहे ना हा खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे कन्व्हेन्स होतच नाही, हे माझं पर्सनल मत आहे बरं कसं. आणि हे जे मी काय बोलतोय आज ते माझे पर्सनल मत आहेत. कायद्यामध्ये 2 व्ह्यू येऊ शकतात किंवा मल्टिपल व्ह्यू येऊ शकतात. तर डीम कन्व्हेन्स म्हणजे काय आणि ते क्वेश्चनेबल आहे. आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि भरपूरशा ऑथॉरिटींना पण माहिती आहे की आता कन्फर्म कन्व्हेन्स यायला पाहिजे. त्याच्याबद्दल काम चालू आहे. काही प्लॅनिंग ऑथॉरिटीने त्याबद्दल विचार करायला सुरुवात केलेली आहे. पण तत्पूर्वी आत्ता परिस्थिती अशी आहे की तुम्ही जी लँड घेता आहात किंवा घर घेता आहात किंवा जे डेव्हलपर आहेत, रिडेव्हलपमेंट करणार आहेत, त्यांनी सुद्धा लँडचं टायटल चेक करणं गरजेचं आहे. नाही तर प्रोजेक्ट मध्येच अटकतो आणि नंतर मग सर्वांनाच प्रॉब्लेम होतात. त्यानंतर रेरामध्ये तुम्ही स्वतः प्रोजेक्टचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सर्व माहिती चेक करू शकतात. आणि त्याच्यात जर कमी जास्ती काही जर वाटलं तर तुम्ही तुमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगून प्रवर्तकाला
त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क करू शकतात. त्याच्यानंतर GST. आता GSTच्या दोन गोष्टी आहेत, रिडेव्हलपमेंटसाठी आणि रेग्युलर GST म्हणजे तुमचं मेंटेनन्स चार्जेस वगैरे. आता विषय आता रिडेव्हलपमेंटचा आहे तर आधी रिडेव्हलपमेंटचा विषय घेऊन येऊ. रिडेव्हलपमेंटमध्ये GST कोणी भरावा हा विषय परत तिथेच येतो की तुमच्या टर्म्स अँड कंडिशन काय ठरलं आहे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये. बिल्डरने जर सांगितलं आहे की तुम्ही भरायचं आहे तर तुम्ही म्हणजे कोणी की जे जुने मेंबर आहेत त्यांनी. मग परत पुढचा प्रश्न येतो की जे ऑलरेडी त्यांचा एरिया होता आणि तो वाढीव देणार आहे त्याच्यावर बिल्डर भरणार आहे आणि जो एक्स्ट्रा आम्ही परचेस करणार आहे नवीन त्याच्यावर आम्ही भरायचा आहे का, ती क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण याच्यावर जर तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही तुमच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये तुम्हाला किती फायदा होतोय किंवा तो तुम्हाला परवडतंय का नाही ते तुम्ही चेक केलं पाहिजे. नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की कंप्लिशन आलं आणि त्याच्यानंतर बिल्डर म्हणेल की आता स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशनप्रमाणे तुम्हाला GST भरावा लागेल. मग GSTचा भरावा जर लागेल तर तो 1% आणि 5% असे दोन रेट आहेत. 1% म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी आणि 5% म्हणजे नॉन अफोर्डेबल. अफोर्डेबल म्हणजे ज्या फ्लॅट किंवा सदनिकेची किंमत 45 लाखाच्या आतमध्ये आहे आणि 60 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आणि 90 स्क्वेअर मीटरच्या वरती आहे अदर दॅन मेट्रोपॉलिटन सिटी, म्हणजे नाशिकमध्ये 90 मीटर. तर त्याच्यावरती जर तुमचा सदनिका जात असेल तर 5%ने भरायचा आहे. परत त्याच्यामध्ये विषय येतो की रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे, मिक्स आहे, त्याच्याप्रमाणे पण GST चेंज होतो. तुम्ही जर कमर्शियल करत असाल, कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल तर त्याला 12% लागतो. परत विषय तोच येतो की 12% जर भरायचा आहे तर ती अमाऊंट मोठी होऊन जाते, कदाचित 1% आणि 5% भरून टाकाल तुम्ही. पण 12% जर कमर्शियल तुम्हाला प्रॉपर्टी मिळत असेल तर तो कोणी भरायचा, तुम्ही भरायचा का बिल्डरने भरायचा किंवा तुमचे कसे टर्म्स 50-50 60-40 कसं भरायचं हे टर्म्स अँड कंडिशनमध्ये नमूद असलं पाहिजे. आणि पदाधिकाऱ्यांना मी याच्यासाठी सांगतोय घडी की तुमची जबाबदारी की टर्म्स अँड कंडिशनच्या कंडिशन्स काय असल्या पाहिजे त्या पूर्ण परफेक्ट असल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ॲडव्होकेट असला पाहिजे, आर्किटेक्ट असला पाहिजे, इंजिनियर असला पाहिजे, CE असला पाहिजे, स्ट्रक्चरल इंजिनियर असला पाहिजे किंवा इन्कम टॅक्सेशनच्या बाबतीत पण खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला खूप मोठा टॅक्स पण पे करावा लागेल म्हणजे टर्म्स अँड कंडिशन जर तुम्ही प्रॉपर फ्रेम जर नाही केल्या तर. त्याच्यामुळे टर्म्स अँड कंडिशन खूप महत्त्वाच्या आहेत. त्याप्रमाणे GST हा 1%, 5% आणि कमर्शियलवर 12% भरायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की सोसायटी मेंटेनन्स. सोसायटी मेंटेनन्स जर 20 लाखाच्या वरती असेल, पूर्ण वर्षभरात तुमची सोसायटी 20 लाखाच्या वरती जर मेंटेनन्स चार्जेस जर कलेक्ट करत असेल तर तुम्हाला तुमच्या संस्थेचा GST नंबर घेणं कंपल्सरी आहे. मग समजा 20 लाख क्रॉस झाले, 20 लाख नसेल तर विषय सोडून द्या. 20 लाखाच्या वरती जर असेल तर मग प्रत्येक मेंबरने ते पैसे भरलेच पाहिजे का, त्याच्यावर GST लागेलच का. तर परत पुढची कंडिशन येते की 7,500च्या वरती जर तुमची मंथली मेंटेनन्स पर मेंबर पर युनिट असेल तरच त्याच्यावर GST भरायचा आहे, अदरवाईज GST भरायची गरज नाही. जरी ओव्हरऑल सोसायटीची टोटल कलेक्शन 20 लाखाच्या वरती असेल पण प्रत्येक सदनिका प्रत्येक युनिट पर मेंबर पर युनिट 7,500च्या खाली असेल तर GST भरायची गरज नाही. आणि जर 7,500च्या वरती जर तुमचं मेंटेनन्स पर मंथ असेल पर मेंबर पर युनिट तर तुम्हाला GST भरावं लागेल, म्हणजे मेंबरकडे कलेक्ट करायचा आणि तो गव्हर्नमेंटला भरायचा. परत रिपीट करतो मी ना शक्यतो PPT बनवत नाही, कारण की लोक आहे ना म्हणजे प्रेक्षक लोक आहे ना PPTकडेच बघत बसतात. भरपूरदा असं होतं की काय गीता वाचली रामाची सीता कोणतं म्हणे बहीण, अशातला विषय आता बघितला पण आपण, तो झाला पण. तर नीट ऐका, सोसायटीचा टोटल मेंटेनन्स वर्षभराचा कलेक्ट करायचा जर म्हटला तर तो 20 लाखाच्या खाली जर असेल तर GST रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं नाही. GST जर 20 लाखाच्या वरती जर कलेक्शन असेल तर सोसायटीला GST रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. त्याच्या पुढचा विषय येतो, परत पुढची कंडिशन येते की 7,500च्या वरती जर मेंटेनन्स चार्जेस असतील तर मग त्याच्यावर GST लावायचा आहे. 7,500च्या आतमध्ये असेल तर लागणार नाही. ओके.